दादा गट नसून हे धनंजय मुंडे गट आहे. जे गटामध्ये फक्त धनंजय मुंडे जे म्हणतात तेच चालतं. धनंजय मुंडेंनी त्यांना सुरेश धस भाऊंना बोलवून घेतला. नंतर हे बातमी पसरवण्याचं काम करताय आणि धनंजय मुंडेची राजीनाम्याची मागणी करणार आहे. जरी आणि त्यांनी मला टाईम दिला तो मी ब्रह्मास्त्र सगळे काढणार आहे. ताई, सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेटीगाठी होत आहे. कसं बघताय तुम्ही या सगळीकडे? हे खालची पातळीवर जाऊन राजकारण सुरू केलेलं आहे. जसे की सगळ्यांनी बघितलेलं आहे की जातपात न बघता, पक्षपात न बघता आज सगळ्यांनी मुद्दा हातामध्ये धरून घेतला होता. पण आज स्वतः बोलवून घेत आहे, स्वतः मीडियावर टाकताय की मिळून गेलेले आहे. तो कुठे ना कुठे हे जे मुद्दा आहे त्याच्यावरती दुर्लक्ष करण्याचं काम, दिशाभूल करण्याचं काम हे राजकारणी लोकांचं सुरू झालेलं आहे, हे मला वाटतं. अजित पवार गटाची एक बैठकी सुद्धा पार पडली होती. कसं बघताय तुम्ही या बैठकीला? अजितदादाची बैठक झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मोठा पद देण्यात आलेला आहे धनंजय मुंडेला. तो मला एकच वाटते की आज जसं की जे अजितदादा गट नसून हे धनंजय मुंडे गट आहे. जे गटामध्ये फक्त धनंजय मुंडे जे म्हणतात तेच चालतं. शेवटचा प्रश्न, तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत आणि तुम्ही असंही उल्लेख केलाय तुमच्याकडे काही ब्रह्मास्त्र सुद्धा आहेत. नेमकं काय आहे ते ब्रह्मास्त्र आणि काय काय मुद्दे असणार आहे त्याच्यामध्ये? ब्रह्मास्त्र जे मी सांगितलेलं आहे की आज वेळ आलेली आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर जाऊन सगळे पुरावे देण्याची आज वेळ आलेली आहे. त्याच्यामुळे मी सांगितलेलं आहे की ब्रह्मास्त्र काढणार आहे, ज्याच्यामध्ये माझी बहिणीने ज्या वेळेस केस केला होता धनंजय मुंडेवरती, कोणत्या अधिकारीचे सांगण्यावरून ते केस पाठीमागे घेतला होता हे आणि ते सगळे पाठपुरावे, कोणते अधिकारी, कोणता असा मोठा अधिकारी होता ज्यांनी कॉल करून करून त्यांच्यावरती दबाव टाकला होता. धनंजय मुंडे कसं अधिकारी लोकांचा गैरवापर करतात, भगीरथ आणि हत्या प्रकरण, हे सगळं जे काही आहे आणि जे परलीमध्ये जितकी हत्या झालेली आहे ते सगळं काही मी त्याच्यामध्ये काढलं. मला असं वाटते खूप खालची पातळीवर जाऊन आणि राजकारण चालू आहे. आणि जसं सगळ्यांनी बघितलेलं आहे गेले 3 महिने पासून सगळे लोकांनी जातपात न बघता, समाज न बघता, पक्ष न बघता, BJPचे सुरेश धस, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड भाऊ, बजरंग बाप्पा, संदीप क्षीरसागर भाऊ, सुषमाताई अंधारे, तृप्तीताई देसाई, अंजली दमानिया, मी स्वतः सगळे मिळून कुठे ना कुठे आज जसं की वाल्मिक कराडनी जे ये नाव आहे आणि सगळे पुरावे आहे की आज ते लोकांनी हत्या केलेली आहे, ते मुद्दा धरून चलत होते. पण आज तुम्ही बघू शकताय की हे लोकांनी वेगळी पद्धती सुरू केलेली आहे. जसे की 2 दिवस अगोदर तुम्ही बघू शकताय की जितेंद्र आव्हाड भाऊ आणि सुरेश धस भाऊमध्ये वाद पेटण्याचं काम कोणीतरी केलेलं आहे आणि आज सगळे त्याच्यावरती दुर्लक्ष करून हे दोघांचे वादवरती लक्ष घालताय. आणि असंच मला असं वाटतं आहे की धनंजय मुंडेंनी त्यांना सुरेश धस भाऊंना बोलवून घेतला. नंतर हे बातमी पसरवण्याचं काम करताय. त्यांची जे छबी आहे, कुठेतरी जे मुद्दा धरून घेतला होता, कुठेतरी दुर्लक्ष करण्याचा हे लोक प्रयत्न करताय, राजकारण करताय एक निर्गुण हत्यावर. बघा, मी काल पण म्हटलेलं आहे की जे अजित पवार गट आहे ते अजित पवार गट नसून धनंजय मुंडे गट आहे. हे सगळे जे खेळी चालू आहे ना, हे सगळे धनंजय मुंडेची आहे. तुम्हाला माहीत आहे अजितदादा पण कधी कधी असं शांतमध्ये जातात, ते त्यांच्या फार्म हाऊसमध्ये जातात आणि गप्प बसतात. त्यांना आणण्याचं काम पण धनंजय मुंडे करतात. ते धनंजय मुंडे गट आहे. अजितदादा पण त्यांची ऐकतात. जे धनंजय मुंडे सांगतात त्या गटामध्ये तेच होतात. ते धनंजय मुंडे गट आहे. याचा अर्थ 100% त्याच्यासाठी पाठीशी घालताय ना. नाही तो आज जनता जे आहे, आज सगळे पक्षाचे जे लोक आहे सगळे काय मागणी करतात, धनंजय मुंडेशी डायरेक्ट कोणाची दुश्मनी नाही आहे. आज माझा जे स्वतःचा मुद्दा पण आहे 3 वर्ष पासून चालू आहे, पण कोणीही आजपर्यंत काही सांगितलं नाही त्याच्यावरती, क्योंकि डायरेक्ट काय दुश्मनी नाही आहे.
पण आज एक खूप 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 निर्गुण हत्या झालेली आहे. ते संतोष भाऊनी पानी मागितलेला होता. एक मरते व्यक्ति को दुश्मन भी जो होता है ना, पानी मांगता है तो पानी देते मरते वक्त, पर ये इतने नीच लोग हैं, पानी मांगा तो बाथरूम कर दी उनके मुंह पे। इससे नीच बात कुछ नहीं हो सकती है। इस महाराष्ट्र के लिए बहुत ज़्यादा गई गुजरी बात है ये। और इस पे ये राजकारणी लोग यदि राजकारण करते हैं तो मैं खुद एक धनंजय मुंडे घराने की बहू होने के नाते और इस महाराष्ट्र की सून होने के नाते मैं अपने बच्चों का भविष्य नहीं देख रही हूँ। आज धनंजय मुंडे मंत्री है तो कहीं ना कहीं हमको उसका फ़ायदा है। आज हमारे पीछे उसका नाम है, मेरे बच्चों के पीछे उसका नाम है। पर ये सगळी गोष्ट जे आहे ते न बघताना की आमच्या पाठीमागे नाव आहे, आम्ही त्यांचे नावावर जगतोय, असं सगळी गोष्ट विसरून फक्त सुरेश धस भाऊंना जे संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे त्याच्यामध्ये आपल्याला न्याय पाहिजे आणि ये महाराष्ट्रामध्ये एक नवीन इतिहास घडवायचा आहे की जसं हे राजकारणी लोक म्हणताय की सत्ता पुढे शाणपत चलत नाही. मी बोलते आतापासून स्लोगन चेंज झालेला आहे, जनता पुढे तुम्हाला राजकारण चालणार नाही. काल मीडियावरती की मी आपली बाजू सोडणार नाही, काहीतरी जरी झाला, काय पण झाला तरी मी आपली बाजू सोडणार नाही, मी लढत राहणार. आणि जरी त्यांना सोडायचं आहे तो हे महाराष्ट्र कधी त्यांना माफ करणार नाही. सगळी गोष्ट मी जे काल बघितलेली आहे, आजपर्यंत मी मुख्यमंत्री साहेबांची किंवा कोणत्याही व्यक्तीची भेट घेतली नाही, क्योंकि सगळे चांगली पद्धतीने लढत आहे, त्याच्यासाठी मी जास्त तोंड उघडत नाही होती. पण काल जे बघितलेलं आहे की सुरेश धस भाऊ भेटण्यासाठी गेलेले आहे, तो कुठे ना कुठे कोणीतरी आणि सगळ्यांना मिळून एकमेक मिळून हे मुद्दा धरून चालावं लागेल आणि कुठे ना कुठे न्याय दिलवाण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आपल्याला. त्याच्यासाठी मी आता विचार केलेला आहे की माझ्याकडे पण खूप काही पुरावे आहे, हे सगळे मी देवेंद्र फडणवीस साहेबांना देणार आहे आणि धनंजय मुंडेची राजीनाम्याची मागणी करणार आहे. जरी आणि त्यांनी मला टाईम दिला तो मी ब्रह्मास्त्र सगळे काढणार आहे. काय नेमके असे ब्रह्मास्त्र आहे, खूप काही आहे आणि ते मी त्यांनाही पहिल्यांदा मी सांगणार आहे. जरी त्यांनी चांगली पद्धतीने त्याच्यामध्ये निकाल दिला, खूप काही आहे. तुम्हाला माहीत आहे भगीरथ बियाणी प्रकरण आहे आणि आज खूप मोठे मोठे जे खून खराबे काय म्हणतात त्याला मर्डर केस ह्याच्यामध्ये निघत आहे आता. ते सगळे मी 27 वर्ष घरामध्ये आहे ना, आज मी बायको आहे, किती जरी केला तो मला सगळं माहीत आहे. तो हे सगळे मी बाहेर काढणार आहे. तुम्ही हा आरोप करताय, गंभीर आरोप. बघा, एक जे धनंजय मुंडेच्या डायरेक्ट कनेक्शन आहे, ये कुठे ना कुठे डायरेक्ट कनेक्शन आहे और कुठे ना कुठे नाही आहे. क्योंकि याच्यामध्ये वाल्मिक कराडचं जे काय आहे ना मनभारी कारोबार चालत आहे बीडमध्ये आणि खूप मोठा धनंजय मुंडेपेक्षा मोठा नाव आज वाल्मिक कराडची गुंडशाहीचा झालेला आहे. पण याचे पाठीमागे पाठबळ कोणाचा आहे? मंत्रीचे पाठबळ नसताना कोणी हे लोकांची काय ताकद की काय करू शकणार? काय करू शकत नाही. परवा